नमस्कार. अवांतरच्या फास्ट ट्रॅक या मालिकेत आपलं स्वागत आहे. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून आपण आम्हाला जरूर प्रोत्साहित कराल अशी आम्हाला आशा आहे. चला तर मग सुरू करूया. आयुष्यातला पहिला स्टेज परफॉर्मन्स. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्याने प्रथमच व्यासपीठावर सतार वादनाचं सादरीकरण केलं आणि त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ पोहोचला जागतिक कीर्तीचे सतारवादक पंडित रविशंकर यांच्याकडे आणि त्यांनी त्या मुलाला आपला शिष्य म्हणून स्वीकारलं. हा मुलगा आहे ऋषभ शर्मा. सध्या इंटरनेटवर ऋषभ तुफान व्हायरल होतोय. त्याचे चाणक्य आणि शिव कैलासो के वासी हे दोन्ही अल्बम्स लोकांना प्रचंड आवडत आहेत. अवघ्या 26 वर्षाचा ऋषभ अत्यंत प्रगल्भतेने सतारविषयी बोलतो. मी सतारला निवडलं नसून सतारने माझी निवड केली आहे असं तो म्हणतो. त्याची सादरीकरणाची ही खास अशी एक शैली आहे. हातावर सुंदर अशी मेहंदी, स्वतः डिझाईन केलेले स्टायलिश परिवेश आणि शास्त्रीय संगीतासोबतच आधुनिक गीतांचाही समावेश त्याच्या कार्यक्रमात असतो. ऋषभ मूळचा दिल्लीचा. त्याच्या कुटुंबाचा सतार वाद्य बनवण्याचा पिढीजात व्यवसाय आहे. त्याच्या घरी खरं तर त्याच्या मोठ्या भावाचं सतारचं शिक्षण सुरू होतं. ऋषभ लहान असल्याने त्याला तिथे प्रवेशही दिला जायचा नाही. मोठ्या औत्सुक्याने ऋषभ जवळजवळ चोरूनच ते पाहायचा. ऋषभ आधी गिटार वाजवायचा. त्याला ते कूल वाटायचं. मग एके दिवशी त्याच्याकडूनच तुटलेली एक सतार त्याने बाबांकडून दुरुस्त करून घेतली आणि स्वतःसाठी मागून घेतली. त्याने लागलीच 2-3 गाणी त्या सतारवर कुशलतेने वाजवली. त्याचे बाबा चकित झाले आणि तेव्हापासून ऋषभचं सतारचं औपचारिक शिक्षण सुरू झालं. वयाच्या 17व्या वर्षी तो न्यूयॉर्कला राहायला गेला. तिथे त्याने म्युझिक प्रोडक्शन आणि इकॉनॉमिक्स अशी डबल डिग्री घेतली आहे. लहानपणी स्वभावाने थोडासा बुजरा असलेला ऋषभ सतारच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करायला शिकला. त्या चक्क अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मधून संगीत सादरीकरणासाठी आमंत्रण आलेलं, परंतु त्यात एक तांत्रिक अडचण होती. हे सादरीकरण ऋषभने सतार घेऊन उभ्यानेच करावं अशी काहीतरी चमत्कारिक व्यवस्था व्हाईट हाऊस मध्ये असणार होती. ऋषभने सतार आणि भारतीय संगीताचा अपमान होऊ नये म्हणून नम्रपणे नकार दिला आणि त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. त्यानंतर मात्र व्हाईट हाऊस कडून सतार वादनासाठी पूरक अशी बैठक व्यवस्था केली गेली. ऋषभने तेथे अविस्मरणीय असं सादरीकरण केलं. आणि पॉप म्युझिकचे कॉन्सर्ट गाजत असतानाच भारतीय तरुणाई ऋषभच्या सतारला दाद देते हे खरंच आशादायक चित्र आहे. आणि पंडित रविशंकर यांचा शिष्य असल्याने ऋषभ ऋषिराम शर्माकडून अपेक्षाही तितक्याच वाढल्या आहेत. सध्या चर्चेत असलेल्या नवनवीन विषयांची माहिती घेऊया फास्ट ट्रॅक या मालिकेच्या माध्यमातून. त्यासाठी आम्हाला जरूर सबस्क्राईब करा.